आज आपण एक शांततेचा आणि मानसिक विश्रांतीचा प्रवास करणार आहोत. आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला स्वतःसाठी काही निवांत क्षण आवश्यक असतात, जे मन, शरीर आणि आत्मा यांना शांत करतात. हा प्रवास तुम्हाला मानसिक स्थैर्य, खोल विश्रांती आणि शुद्ध आत्मिक संपर्क याकडे घेऊन जाईल. आधी एक रिकामा आणि शांत कोपरा निवडा. मोबाईल सायलेंट करा, डोळे बंद करा आणि स्वतःकडे वळा. श्वासावर लक्ष केंद्रित करा. हळूहळू दीर्घ श्वास घ्या आणि बाहेर सोडा. श्वासाच्या प्रत्येक प्रवाहात आपले मन अधिक स्थिर होत चालले आहे. मी इथे आहे, मी शांत आहे, ही वाक्य मनात म्हणा. प्रत्येक श्वासात एक नवीन विश्रांती आहे. प्रत्येक श्वासाबाहेर एक तणाव कमी होतोय. शरीराची विश्रांती. आता आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाकडे लक्ष देऊया. डोके, कपाळ, डोळे, जबडा सर्व सैल सोडा. गाल सैल, खांदे सैल, पाठीचा कणा कमरेपासून पायापर्यंत प्रत्येक स्नायू सैल करा. तुमच्या शरीरात शांततेची एक गूढ लाट पसरते, जणू प्रत्येक पेशी आनंदात विश्रांती घेत आहे. मनःशांतीचा अनुभव. मनात विचार असतील ते सहज येऊ द्या, पण त्याला पकडू नका. फक्त पहा आणि पुढे जाऊ द्या. जणू आकाशात ढग वाहतात तसं. मन जसं हलकं होतंय तसंच आत्मा खोल शांतीचा अनुभव घेतोय. हा क्षण, ही विश्रांती, हेच जीवन आहे. आत्मशांतीची संवाद. आता मनाच्या गाभाऱ्याकडे वळा. तिथे एक प्रकाश आहे, शांत, सौम्य आणि प्रेमळ. हा तुमचाच आत्मा आहे, तुमचं खरं अस्तित्व. त्याच्याशी संवाद साधा. त्याला विचारा, मी कसा आहे? माझं आयुष्य कसं चाललंय? माझा खरा आनंद कुठे आहे? तुमच्या अंतर्मनातून तुम्हाला शांततेचं उत्तर मिळेल. आता निसर्गाच्या सौम्य आवाजांवर लक्ष केंद्रित करा. पक्ष्यांचा आवाज, मंद वारा, जलधारा हे सर्व ध्वनी तुम्हाला खोल रिलॅक्सेशनमध्ये नेत आहेत. हे आवाज तुमच्या मनाचे अवयव स्वच्छ करत आहेत. तुमचं अंतःकरण हलकं वाटू लागलंय. आता या विश्रांतीच्या अवस्थेतून हळूहळू परत या. पुन्हा श्वासावर लक्ष द्या. हळूहळू शरीर हलवा. बोट, पाय, खांदे. डोळे उघडण्याआधी मनात म्हणावं, मी शांत आहे, मी नवीन ऊर्जेसह सज्ज आहे. माझं मन स्थिर आहे, माझं शरीर विश्रांतीत आहे, माझा आत्मा समाधानी आहे. धन्यवाद. ही मेडिटेशन तुम्हाला उपयोगी पडली असेल अशी आशा आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.